26 मार्चला रामनवमीच्या दिवशी शुभमुहूर्त काय असणार आहे? अष्टमी आणि नवमी तिथी नेमकी कधी आहे? राम जन्मोत्सव कधी साजरा करायचा आणि कन्या पूजनाचा शुभमुहूर्त कोणता? अशा अनेक प्रश्नांमुळे भाविकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झालाय. चला हा संभ्रम दूर करूया. यंदा तिथींमधील बदलामुळे अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत असल्याचा योग जोडून आलाय. पंचांगानुसार अष्टमी नवमीच्या अचूक वेळा, कन्या पूजनाचा शुभमुहूर्त आणि श्रीराम जन्मोत्सवाचा शुभमुहूर्त या मंगलमयी पर्वाची शास्त्रोक्त माहिती चला जाणून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर 26 मार्चला सकाळी देवीची महाअष्टमी आणि दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. तर 27 मार्चला सूर्योदयानंतर नवमीचा कुळाचार करून आपल्या 9 दिवसांच्या व्रताची सांगता करायची आहे असं सांगितलं जात आहे. आता आपापल्या प्रथा पद्धतीनुसार आणि योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण हे कुळधर्म कुळाचार पाळू शकता. आता अष्टमी तिथी आणि कन्या पूजनाची योग्य वेळ बघूया. सर्वात आधी बोलूया अष्टमीबद्दल. यंदा सूर्योदय अष्टमी ही 26 मार्च 2026 रोजी गुरुवारी येत आहे. पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात बुधवारी म्हणजेच 25 मार्चला दुपारी 1:51 सुरू होणार आहे. आता ही तिथी 25 मार्चच्या दुपारी 1 वाजता सुरू होणार असली तरी उदय तिथीचं महत्त्व मानल्यामुळे 26 मार्चलाच महाअष्टमी साजरी केली जाईल. आता अष्टमीला अनेक घरांमध्ये कुलधर्माप्रमाणे कुळाचार केला जातो. ज्यांच्याकडे अष्टमीला कन्यापूजन करण्याची परंपरा आहे त्यांनी गुरुवारी 26 मार्च रोजी सकाळी 11:49 आत कन्यापूजन उरकून घेणं शुभ मानलं जात आहे, कारण त्यानंतर नवमी तिथीला सुरुवात होणार आहे. आता वळूया या वर्षातील सर्वात मोठ्या उत्सवाकडे, तो म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीरामनवमी. यंदा एक विशेष योग जुळून आला आहे. 26 मार्चला सकाळी 11:45 अष्टमी संपून ठीक 11:46 नवमी तिथीला सुरुवात होत आहे. आता आपल्याकडे श्रीराम जन्मोत्सव हा नेहमी मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 वाजता साजरा केला जातो. त्यामुळे जरी 26 मार्चला सूर्योदय अष्टमीचा असला तरी दुपारी 12 वाजता नवमी तिथी लागू झालेली असेल. म्हणूनच घरी आणि मंदिरात श्रीराम जन्मोत्सव 26 मार्च गुरुवारी रोजी दुपारी 12 वाजता साजरा केला जाईल. आता हा दुर्मिळ योगायोग आहे की एकाच दिवशी सकाळी आपण देवीची उपासना करू आणि दुपारी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा अनुभवू. आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की मग 27 मार्चचं महत्त्व काय? तर उदय तिथीनुसार शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 ही चैत्र नवमी मानली जाईल. ज्यांच्या घराण्यात नवमीला कुळाचार किंवा बोडण भरण्याची पद्धत आहे त्यांनी हा विधी 27 मार्च रोजी करावा. आता जे भक्त 9 दिवस अखंड उपवास करतात त्यांच्यासाठी 27 मार्चचा दिवस महत्त्वाचा आहे. शुक्रवारी सकाळी 10:06 नवमी तिथी संपत आहे. त्यामुळे सकाळी 10:06 किंवा सूर्योदयानंतर तुम्ही उपवासाचं पारण करू शकता. हे शास्त्रानुसार योग्य मानले जात आहे. आता कन्या पूजन कधी करावं? तर 26 मार्चला सकाळी 11:49 अष्टमी तिथीला आपण कन्यापूजन करू शकता आणि नवमी तिथीचं कन्यापूजन करायचं झालं तर 27 मार्च रोजी सकाळी 11:08 आपण कन्यापूजन करू शकता. कन्यापूजन म्हणजे साक्षात आदिशक्तीची सेवाच आहे. कन्यापूजनाच्या दिवशी 9 कुमारिकांना घरी बोलावलं जातं. त्यांचे पाय धुवून त्यांना हळद कुंकू लावून फुलांची माळ अर्पण केली जाते. श्रद्धेनं त्यांना भोजन दिलं जातं. देवी दुर्गा या लहान मुलींच्या रूपात आपल्या घरी येते अशी आपली धारणा आहे. त्यांना भेट म्हणून दक्षिणा किंवा शृंगाराचं सामान देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. महत्त्वाचं म्हणजे सूर्य उदित अष्टमी 26 मार्चला आहे, म्हणून श्री दुर्गा अष्टमी 26 तारखेला साजरी होणार आहे. तसेच श्रीराम जन्मोत्सव सुद्धा 26 तारखेला साजरा होणार आहे. अष्टमी तिथी 11:45 समाप्त होईल आणि 11:46 नवमी तिथी लागणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे घरी आणि मंदिरात दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. आता स्थानिक पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळेत बदल झाल्यामुळे मुहूर्तांच्या वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो. रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस असतो. जर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असाल तर 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10:06 किंवा सूर्योदयानंतरच व्रताचं पारण करावं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 26 मार्चला सकाळी देवीची महाअष्टमी आणि दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि 27 मार्चला सूर्योदयानंतर नवमीचा कुळाचार करून आपल्या 9 दिवसांच्या व्रताची सांगता करायची आहे. आता भक्तीमध्ये तिथीपेक्षा भाव महत्त्वाचा असतो, पण शास्त्राची जोड असेल तर त्या पूजेचं फळ अधिक मिळतं. स्थानिक सूर्योदयानुसार वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या स्थानिक पंचांगांचाही आदर करावा आणि तज्ञांचा सल्लाही घ्यावा. शक्ती आणि भक्तीचा हा संगम तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येऊ
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.